प्रभूचे आभार मानतो आणि प्रभूला धन्यवाद देतो यासाठी. आज आपण पवित्र शास्त्रातील होशे याचं पुस्तक याचा 14वा अध्याय आणि वचन 4 कडे जाऊया. आणि खरोखर यातून जो देव आमच्यावरती दया करतो, जो देव आमच्यावरती प्रीती करतो, तो प्रीती करतो म्हणून आम्ही कसे बनतो याकडे आपण पाहूया आणि आपलं जीवन हे त्याला समर्पित त्याप्रमाणे करूया. पहा या ठिकाणी काय म्हणण्यात आलेले होशे याचा 14वा अध्याय आणि वचन 4. असं म्हटले की मी त्यांना वाटेवर आणीन, त्यांच्यावर मोकळ्या मनाने प्रीती करीन, कारण त्यांच्यावरचा माझा राग गेला आहे. पहा या ठिकाणी प्रभू काय म्हणत आहे, त्यांच्यावर मोकळ्या मनाने प्रीती करीन. आणि त्याचं कारण पुढे दिलेलं आहे. ते म्हणतो त्यांच्यावरचा माझा राग गेलेला आहे. जर आम्ही त्याच्या पहिल्या 2-3 वचनामध्ये जर पाहिलं तर आम्हाला दिसून येतं की इस्रायल लोक, जे देवाचे लोक, जे निवडलेले त्याचे लोक हे देवापासून बहकलेले आहेत. आणि मी पाहतो आपल्या अधर्मामुळे ते ठोकर खाऊन पडलेले आहेत. आणि प्रियानो, आम्ही पाहतो ते आपल्या हातच्या कृतीत आमचा देव म्हणून त्यांच्या नादी लागलेले आहेत. आणि अशा लोकांच्या विषयी देव म्हणत आहे की मी त्यांना काय करेन, वाटेवर आणेन. आणि देव असं म्हणतो की मी त्यांच्यावरती मोकळ्या मनाने प्रीती करीन. कारण आम्ही पाहतो देवाच्या मनात त्यांच्याविषयी काय होता, असं म्हटलंय की माझा राग. देव म्हणतो की त्यांच्यावरचा माझा राग गेला आहे. जो मनामध्ये देवाच्या त्यांच्याविषयी जो राग होता ना, तो गेलेला आहे. आणि देव म्हणून त्यामुळे म्हणत आहे की मी त्यांच्यावरती आता कशी करेन प्रीती, मोकळ्या मनाने प्रीती करेन. किती चांगला देव आहे पाहताय प्रियाने या ठिकाणी. मोकळ्या मनाने प्रीती करणं आणि नुसतं प्रीती करणं फरक आहे प्रियाने याच्यामध्ये. देव आहे या ठिकाणी जो बोलणारा देव स्वतः म्हणत आहे. कारण आम्ही पाहतो पातकामुळे, अपराधामुळे देवाचा क्रोध मनुष्यावरती आहे. आणि स्वतः देव म्हणत आहे, जो दया करणारा, जो प्रीती करणारा देव म्हणत आहे, मी मोकळ्या मनाने प्रीती करेन. आणि प्रियानो, त्यासाठी देव म्हणत आहे की माझ्या मनात त्यांच्याविषयी असणारा जो राग आहे, त्यांच्यावरचा जो राग आहे, तो काय केलेला आहे, निघून गेलेला आहे. थोडस तुमच्या मनात विचार आला असेल, थोडस तुमच्या मनात एक कल्पना आली असेल या ठिकाणी. आता स्वर्गीय पिता असं म्हणत आहे, जर आम्ही उजळ्या पुत्राकडे पाहिलं, जर आम्ही त्याच्या पित्याकडे पाहिलं, तर प्रियानो आम्हाला कळून येईल मोकळ्या मनाने प्रीती करणं म्हणजे काय, मनातील राग घालवून देणं म्हणजे काय आहे. आपण लुकाचं 15वा अध्याय आणि त्या ठिकाणी पाहूया काय म्हटलेलं आहे बघा. लुक शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि वचन 20 मध्ये जो उधळा पुत्र, तो म्हणतो की मी उठून आपल्या बापाकडे गेलो, तो दूर आहे. तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले. लूक 15 आणि 20 मध्ये तो म्हणतो त्याच्या बापाने त्याला पाहिलं, त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. आजच्या युगामध्ये जर आम्ही विचार केला, मुलाने आपल्या बापाकडून आपला हिस्सा घेतला आणि तो गेला उधळला, मनाला येईल तसं वागला, तर प्रियानो कुठला बाप त्याच्यावरती इतक्या मोकळ्या मनाने प्रीती करेल? जर त्याच्या मोठ्या भावाविषयी, वडील भावाविषयी जर विचार केला, तर त्याच ठिकाणी
लूक ऋषुवर्तमानाच्या त्या 15व्या अध्यायाच्या 25व्या वचनात काय म्हटलेलं आहे पहा त्या ठिकाणी. त्याचा वडील मुलगा शेतात होता. तो घराजवळ आला तेव्हा त्याने गायन वादन व नृत्य यांचा आवाज ऐकला. तेव्हा त्याने एका चाकरास बोलावून विचारले, हे काय चालले आहे? त्याने त्याला सांगितले, तुमचा भाऊ आला आहे आणि तो तुमच्या वडिलांना सुखरूप परत मिळाला, म्हणून त्यांनी पुष्ट वासरू कापले आहे. तेव्हा तो रागावला व आत जाईना. तेव्हा तो रागावला आणि आत जाईना, म्हणून त्याचा बाप बाहेर आला व त्याची समजूत घालू लागला. मनुष्याचा राग करण्याची पद्धत आम्हाला दिसून येते, परंतु देव काय म्हणतो पहा. या ठिकाणी हे जे पित्याचं जे चित्र आहे, या ठिकाणी आमच्या स्वर्गीय पित्याचं चित्र आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. जे आम्ही त्याच्याकडे पश्चातापाने येतो, ते आमच्यावरची तो मोकळ्या मनाने प्रीती करतो. तो म्हणतो, मी तुमचे सर्व पाप अपराध सर्व काही पुसून टाकीन. इथून पुढे तुमचे पाप आणि अपराध आठवणारच नाही. प्रिया, किती देव मोकळ्या मनाने प्रीती करत आहे. मोकळ्या मनाने प्रीती करत. प्रिया, या ठिकाणी हा जो वडील आहे, हा जो पिता आहे, या उधळ्या पुत्रावरती प्रीती करत असताना आम्हाला दिसत असताना तो त्याच्याकडे धावला म्हटलेला आहे. थोडासा विचार करून पहा. हा उधळा पुत्र गेलेला आहे, त्याचं चित्र पहा. त्याच्याकडे सगळं संपलंय, त्याला खायला पियाला काही नाहीये. त्याची अवस्था कशी झालेली आहे. डुकरं चरतात, तिथले फोलपाट वेचून त्याच्यातलं काही खायला मिळेल का बघून त्याची खाण्याची अवस्था झालेली. त्याच्या अंगावरचे कपडे फाटलेले, दाढी वाढलेले, शरीरातले जे काही मसल असतील ते मसल त्याचे सुकून गेलेले, त्याची हाडं दिसत असतील, दाढी वाढलेली असेल, केस वाढलेले असतील, हातामध्ये काठी घेऊन तो टेकत आला असेल. तरुण असून सुद्धा त्याच्यामध्ये शक्ती नाही, त्याच्यामध्ये बळ नाही. परंतु जो मोकळ्या मनाने प्रीती करणारा पिता, तो त्याच्याकडे धावला. प्रेम. आणि आम्ही पाहतो या ठिकाणी पश्चातापाने आलेल्या या उजळ्या पुत्रावरती त्याने किती मोठी प्रीती केली. लूक ऋषुवर्तमान याचा 15 अध्याय 21 वचनात म्हणतो, मुलगा त्याला म्हणाला, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. पण बापाने आपल्या दासांना सांगितले, लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला. काय करा? लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला. पुढे काय म्हटले पहा. त्याच्या हातात अंगठी व पायात जोडा घाला आणि पुष्ट वासरू आणून कापा, आपण खाऊ आणि आनंदोत्सव करू. कारण हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झालाय, हरवला होता, तो सापडला आहे. मग ते आनंदोत्सव करू लागले. पश्चातापाने येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवरती आमचा देव मोकळ्या मनाने अशा पद्धतीने प्रीती करतो. आज ऐकणाऱ्यांपैकी मला माहित नाही असे किती लोक आहेत ज्यांनी अजूनही पश्चाताप केलेला नाही, ज्यांनी अजूनही देवाकडे आलेले नाहीत. त्यांना आज प्रभूचं वचन आव्हान करत आहे. देव मोकळ्या मनाने प्रीती करण्यास तयार आहे. आज तुम्ही त्याच्याकडे याल का? देव तुमची वस्त्र बदलण्यासाठी तयार आहे. देव तुमची अवस्था बदलण्यासाठी तयार आहे. आज तुम्ही त्याच्याकडे या उधळ्या पुत्राप्रमाणे याल का? तुम्ही म्हणाल का? प्रियानो, पहा या ठिकाणी पश्चातापाने येणाऱ्या व्यक्तीकडे आणि जो स्वर्गीय पिता जो मोकळ्या मनाने प्रीती करणारा आहे, तो म्हणतो माझा त्यांच्यावरील जो असणारा राग आहे तो राग निघून गेला आहे आणि म्हणून मी मोकळ्या मनाने प्रीती करतो. प्रियानो, आज कोणी असं असेल तर त्यांनी या देवाच्या मोकळ्यापणाच्या जी प्रीती करण्याची पद्धत आहे याचा अनुभव देव मोकळ्यापणाने करतो. देव मनात साठवून ठेवून तुमच्यावरती प्रीती करत नाहीये. सगळं काही सोडून देण्यासाठी देव तयार.
आता प्रियानं थोडस जे आम्ही विश्वासणारे आहोत, जे आमचं तारण झालेलं आहे, ते आमच्या बाबतीत देव काय म्हणत आहे. जो मोकळ्या मनाने त्या ठिकाणी प्रीती करण्यास तयार आहे, तो देव काय म्हणत आहे. होशेच्या पुस्तकामध्ये पुन्हा आपण जाऊया आणि त्या ठिकाणी काय म्हणण्यात आलेलं आहे. वचन 5 मध्ये देव म्हणतो, आता जो म्हणतो की त्यांच्यावर मोकळ्या मनाने प्रीती करीन, जो म्हणतो कारण त्यांच्यावरचा माझा राग गेला आहे, तो देव म्हणतो मी इस्रायलास दहिवरासारखा होईल. कसा होईल. दहिवरासारखा होईल. आणि प्रियानो, आता आम्ही पाहणार या ठिकाणी 4 मुद्दे आहेत. जर देव एका पापी मनुष्याला, पश्चातापाने येणाऱ्याला, पाठीमागे वळणाऱ्याला जर दहिवरासारखा होईल, तर त्याच्यामध्ये होणारे 4 परिणाम आम्हाला पाहावयास मिळतात. 4 बदल आम्हाला पाहावयास मिळतात या ठिकाणी. प्रियानो पहा, या ठिकाणी असं म्हणण्यात आलेलं आहे, देव म्हणतो मी इस्रायला दहिवरासारखा होईल, तो भूकमलाप्रमाणे फुलेल, लबानोनाप्रमाणे मूळ धरील, त्याच्या फांद्या पसरतील, त्याचे सौंदर्य जैतून वृक्षासारखे होईल, त्याला लबानोनासारखा सुवास सुटेल. किती 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 देवाचं गौरव करावा. जो मोकळ्या मनाने प्रीती करणारा देव आहे ना प्रियानो, खरोखर तो दहिवरासारखा जर आमच्यावरती होईल, तर प्रियानो आमची अवस्था, आमची परिस्थिती बदलून जाते. आशीर्वादाने आम्ही भरून जातो. प्रियानो या ठिकाणी काय उपमा दिलेलं आहे पहा या ठिकाणी. होशेच्या लोकांच्या विषयी जर आम्ही पाहिलं, तर देव होशेला काय सांगतो, एका जारीनी स्त्रीशी तू लग्न कर आणि मला ह्यांना दाखवू दे तुम्ही किती पातकी आहात, आणि तरी मी तुमच्यावरती प्रीती करतो, तरी मी तुमच्यावरती दया करत आहे. तुम्ही इतके महापातकी असताना सुद्धा मी तुमच्यावरती मोकळ्या मनाने प्रीती करण्यास तयार आहे, कारण तुमच्यावरचा माझा राग गेला आहे. आणि प्रियाने या ठिकाणी देव म्हणत आहे, मी त्यांना दहिवरासारखा होईल. आणि दहिवर हे देवाच्या प्रीतीचं प्रतीक आहे. या ठिकाणी जी प्रीती मोकळ्या मनाने केलेली आहे, मोकळ्या मनाने देव ज्यावेळेस प्रीती करतो, त्यावेळेस प्रियानं तुमची आणि माझी जी अवस्था बदलून जाते, जे तुम्ही आणि मी आशीर्वादाने भरून जातो, तुम्ही आणि मी आत्मिक दृष्ट्या जे बदलून जातो, त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं. असं म्हटलंय, तो भूकमळाप्रमाणे फुलेल. हे असं एक फूल, हे अशी एक वनस्पती या ठिकाणी दाखवलेली आहे, ज्याच्यामध्ये सुगंध आहे. ज्या प्रिय प्रभू श्री ख्रिस्ताला तुम्ही आणि मी स्वीकारलेला आहे, त्या ख्रिस्ताचा परिमल प्रियानं तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे. ज्यावेळेस आम्ही गीतरत्न वाचतो, त्यावेळेस आम्हाला कळून चुकतं प्रियानं, त्या ख्रिस्ताचं आमच्यावर असणारं मोकळे मनाने केलेलं प्रेम, आणि त्या प्रीतीतून प्रियानो त्याचा जो सुगंध आहे, त्याचा जो परिमल जो तुम्हाला आणि मला आलेला आहे, तो परिमल, तो सुगंध प्रियाने या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. देव म्हणतो मी त्यांच्यावरती दहिवरासारखा होईल, आणि ते काय होतील असं म्हटलं की तो भूकमलाप्रमाणे फुलेल. दिवसेंदिवस तुमच्यातून माझ्यातून तो श्वास, तो सुगंध, तो इतरांच्या पर्यंत पोहोचेल. आज तुम्ही आणि मी हा अनुभव घेऊया. तुम्ही आणि मी स्वतःला विचारूया, आम्ही भूकमलाप्रमाणे दिवसेंदिवस फुलत आहोत. देव तर आम्हाला दहिवरासारखा आहे, त्याची प्रीती तर तो आमच्यावरती मोकळ्या मनाने करीत आहे. पण आम्ही या अनुभवातून जात आहे का? आम्ही भूकमलाप्रमाणे फुलत आहोत का? तुम्ही आणि मी विचार करू. आम्हाला खूप महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आम्हाला त्या ठिकाणी पाहावयास मिळते, तो लबानोनाप्रमाणे मूळ धरील म्हटलं. लबानोन या पर्वताविषयी किंवा शिखराविषयी जर आम्ही वैशिष्ट्य पाहिलं, तर प्रियानो या लबानोन म्हणजे पांढरा म्हटलेला, बर्फाच्छेदित असा म्हटलेला आहे. आणि प्रियानो याचं वर्णन इर्मया याचा 18 अध्याय आणि 14 वचनात आपण पाहूया काय म्हटलेलं आहे. पहा, इर्मया 18 आणि 14 मध्ये,
असं म्हटलं या ठिकाणी इर्मयाचा 18वा अध्याय आणि 14 वचन, लबानोन पर्वताच्या शिखरावरील बर्फ कधी नाहीसे होते काय? दुरून खाली वाहत येणारे थंड पाणी आटते काय? कधीच नाही. या लबानोन पर्वताचं वैशिष्ट्य आहे प्रिय. आणि म्हणून या ठिकाणी देव म्हणत आहे, मी त्यांना दैवरासारखा होईल आणि ते कसे होतील? लबानोनासारखे ते होतील. लबानोनासारखे ते मूळ धरून राहतील, ते स्थिर होतील. प्रियानो, तेथील बर्फ कधी आटतो काय? तेथील नद्या ज्या वाहणाऱ्या आहेत त्या नद्या कधी तुझ्या पडतील काय म्हटलेलं? तिथलं पाणी, ते थंड पाणी कधी आटून जाईल काय? कधीच नाही प्रिया. देव आम्हाला दैवारासारखा होईल तर आमची अवस्था देखील आत्मिक दृष्ट्या याप्रमाणे लबानोनासारखी मूळ धरून राहिलेली अशी होईल. आज तुमचा आणि माझा हा आत्मिक जीवनाचा अनुभव असावा. आज तुम्ही आणि मी मूळ धरून राहिलेले, त्या ख्रिस्तामध्ये मुळावलेले असे असावे. कलसेकराच्या पत्रामध्ये आम्ही वाचून पाहतो, ते मुळावलेले, ख्रिस्तामध्ये मुळावलेले, रचले जात असलेले असे आम्ही आहोत. किती मोठं आम्हाला त्या देवाच्या प्रीतीने बनवलेले, त्या दहिवराने आम्हाला बनवलेले. काय आहे ते देवाचं दहिवर? काय ती देवाची प्रीती जी मोकळ्या मनाने तुमच्यावर माझ्यावर केलेली आहे. या मोकळ्या मनाने केलेल्या प्रीतीचा अनुभव तुम्ही नेहमी ठेवूया. जसं आम्ही पाहतो, तो भूकमलाप्रमाणे फुलेल, त्याच्यातून सुगंध येईल. तो लबानोनाप्रमाणे मूळ धरील. लबानोनाचं एक वैशिष्ट्य आम्ही पाहिलं, तो पांढरा शुभ्र. दुसरं वैशिष्ट्य आम्ही पाहिलं, त्या ठिकाणी बर्फ कायमस्वरूपी, तेथील येणारं संत पाणी वाहणारं ते कधीच आटत नाही. एवढंच नाही तर त्या लबानोनाचं वैशिष्ट्य देखील असं आहे की तेथील असणारी जी वनस्पती आहेत, तेथील असणारी जी मोठी मोठी जी झाडं आहेत, जे देवदारू, येजोब अशी जी झाडं आहेत, त्या झाडांचं देखील वैशिष्ट्य आहे प्रियानं. त्या झाडांना देखील जो सुगंध आहे, तो प्रियानं सुगंध त्या ठिकाणी पसरत आहे. आम्ही पाहतो स्तोत्रामध्ये म्हणतो, योजोबाने तू माझा पापमल काय कर, काढून टाक. प्रियानो, हा अनुभव आमच्या जीवनात असावा. लबानोनाप्रमाणे आम्ही मूळ धरलेले. पहा ना त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, आपण ते वचन वाचूया, आपल्या लक्षात येईल. त्या ठिकाणी पहा, ज्यावेळेस आम्ही ह्याच्यामध्ये वाचतो, यशायाचा 2रा अध्याय आणि 13वं वचन वाचूया आपण. यशाया 2:13 मध्ये म्हटलेलं आहे बघा, लबानोनाचे मोठे व उंच गेलेले सर्व गंधसरू, बाशानातील सर्व अलोनाची झाडे कशी गेलेली? लबानोनाचे मोठे व उंच गेलेले गंधसरू. ह्या लबानोनाचं वैशिष्ट्य आम्ही पाहतो. ज्यावेळेस सलमोन मंदिर बांधत होता, त्यावेळेस त्या मंदिरासाठी देखील इथून काय केली होती, ही लाकडं, ही वनस्पती वापरण्यात आली. लबानोनाचं वैशिष्ट्य आम्ही पाहतो त्या ठिकाणी. प्रियानो, या ठिकाणी देवदारूचं, हे येजोबाची वनस्पती आम्हाला आमच्या आत्मिक जीवनाविषयी प्रियानो काहीतरी सूचित करत आहे. जो देव आमच्यावरती मोकळ्या मनाने प्रीती करतो, जो देव आमच्यावरील राग घालवून गेलेला आहे म्हणतो, तो देव आम्हाला म्हणतो, मी दहिवरासारखा त्यांच्यावर होईल. प्रियानो, आज तुम्ही आणि मी या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये देवाच्या प्रीतीचा वर्षाव पावलेले लोक आहोत, त्याचा अनुभव घेतलेले लोक आहोत. म्हणून तुम्ही आणि मी भूकमलाप्रमाणे फुलणारे असावं. तुम्ही आणि मी लबानोनाप्रमाणे मूळ धरून असलेले असावं. तिसरी गोष्ट असं म्हटलं त्या ठिकाणी पहा, होशेयाचा 14वा अध्याय आणि 6वं वचन, त्याच्या फांद्या पसरतील. त्याच्या फांद्या काय होतील? पसरतील. त्या पसरलेल्या फांद्यांमुळे काय होईल? जेवढ्या झाडाच्या फांद्या पसरलेल्या प्रियानं आम्ही पाहतो, तेवढ्या येणाऱ्या सर्व वाटसरांना त्याच्यामध्ये सावली मिळते.
कारण एक आनंद मिळतो त्याच्या सावलीमध्ये प्रिय. इतरांच्या पर्यंत पोहोचण्याचं आम्हाला प्रियानं त्या ठिकाणी सौभाग्य मिळालेलं आम्ही पाहतो प्रियानं. आम्ही पसरत जाण्यासारखं जेथे पण देव आम्हाला घेऊन जाईल तिथे आम्ही इतरांच्यासाठी सावलीप्रमाणे राहणार आहे. प्रियानो, आम्हाला हे ख्रिस्ताच्या प्रीतीमुळे, देवाच्या या मोकळेपणाने केलेल्या, या मोकळ्या मनाने केलेल्या प्रीतीमुळे प्रियानो हा अनुभव आमच्या जीवनात. आज तुम्ही आणि मी अशा पद्धतीने बनूया. देव आमच्याकडून हे इच्छित आहे, मी त्यांना दैवरासारखा होईल. आणि ते कसे होतील? ते भूकमळाप्रमाणे फुलतील. ते कसे होतील? लबानोनाप्रमाणे मूळ धरतील. ते कसे होतील? त्यांच्या फांद्या पसरतील. किती किती देवाला मदत करतात. चौथी गोष्ट आम्ही पाहूया त्या ठिकाणी म्हटले, त्याचे सौंदर्य जैतून वृक्षासारखे होईल. जैतुनाचे वैशिष्ट्य काय आहे? ते दीर्घायुष्य असते. तोडले तरी, कापले तरी त्याला पुन्हा मुळापासून पुन्हा मुळ्या फुटतात. जैतुनाचं वैशिष्ट्य आहे. आम्ही देवाच्या वचनामध्ये पाहतो, विश्वासणारा पडला तरी पुन्हा तो उठेल, तो सपशेल पडणार नाही. प्रियानो, आमच्या जीवनात प्रसंग येतात, आमच्या जीवनात अनेक घटना अशा येतात प्रियानो. विश्वासाच्या जीवनामध्ये चालत असताना पडण्याचे प्रसंग येतात. परंतु या ठिकाणी आम्हाला एक वैशिष्ट्यपूर्ण या ठिकाणी एक उपमा दिलेली आहे. देव म्हणतो, मी त्यांना दैवरासारखा होईल आणि ते जैतून वृक्षासारखे होतील. पुन्हा त्यांना मूळ फुटेल, पुन्हा ते वाढतील, पुन्हा ते फळ देतील. आज आम्ही विचार करूया, आम्ही देवासाठी अशा पद्धतीने आहोत का? 4 गोष्टी आम्ही ज्या बघितल्या, तो भूकमळाप्रमाणे फुलेल, तो लबानोनाप्रमाणे मूळ धरील, त्याच्या फांद्या पसरतील आणि त्याचे सौंदर्य जैतून वृक्षासारखे होते. किती मोठा आनंद आहे. मोकळ्या मनाने देव प्रीती करत आहे. देव म्हणतो, माझा राग निघून गेला आहे. देव म्हणतो, मी दहिवरासारखा त्यांच्यावरती आहे. आज तुम्ही मी विचार करूया, ख्रिस्तापासून ख्रिस्तासाठी आम्ही कसे आहोत. ज्यावेळेस आम्ही योहान सुवर्तमानाचा 15वा अध्याय 8व्या वचनापासून पाहतो, तो म्हणतो की तुम्ही माझ्यामध्ये राहिलात तर तुम्ही काय कराल? तुम्ही फळ घ्याल. माझ्यापासून वेगळं होऊन तुम्हाला काहीच करता येणार नाही. आज तुम्ही आणि मी विचार करूया, तुम्ही आणि मी ठरवूया, देव आम्हाला नेहमी दहिवरासारखा आहे. त्या कसा आहे? दहिवरासारखा आहे. आणि म्हणून मी काय होईल? मी त्याला फळ देईल. मी भूकमळाप्रमाणे फुलेल, मी लबानोनाप्रमाणे मूळ धरून राहील, मी पसरत राहील. आणि मी काय करेल? जसं जैतून वृक्ष आहे त्याप्रमाणे मी त्याला फळ देत राहील. तर देवाची अपेक्षा आहे तुमच्या माझ्याकडे. जसं मी पहिल्यांदा म्हटलं, देवाचं वचन हे आव्हान करत आहे. देव मोकळ्या मनाने प्रीती करण्यास तयार आहे. तुम्ही त्याच्याकडे याल का? जे येतील त्यांच्यावरती देव दहिवरासारखा होईल आणि ते सर्व अशा पद्धतीने फळ देणारे त्याला होतील. सुगंध देणारे, परिमल पसरवणारे आणि देवाला संतोष देणारे असेल. प्रभू करो आज तुम्हाला आणि मला याप्रमाणे या 4 गोष्टी आमच्या जीवनातून त्याला देण्यास देव कृपा करो. प्रभूने या पुरवलेल्या संधीबद्दल मी प्रभूचे आभार मानतो, देवाला धन्यवाद देतो आणि धन्य येशू.